नमस्कार, मी किरण होळे. जनविकास न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे की सध्याचं नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनादरम्यान संपूर्ण या ठिकाणी मंत्री महोदय, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या नागपुरात गेल्या 4 दिवसांपासून अधिवेशनाला त्यांची या ठिकाणी उपस्थिती आपल्याला दिसून येत आहे. आपल्याला माहिती आहे की दुसरीकडे अधिवेशन सुरू असताना अधिवेशन दरम्यान काही ज्या विद्यार्थी असतात, शिक्षक असतात, शेतकऱ्यांच्या बरेचशा समस्या असतात, या समस्या या अधिवेशनादरम्यान सुटणार अशी अपेक्षा असते. त्यामुळे नागपुरातील या स्टेडियममध्ये या ठिकाणी आता अधिवेशन सुरू आहे. काही या ठिकाणी विद्यार्थी सुरू आहे. गेल्या बेमुदत या ठिकाणी त्यांचं आंदोलन सुरू आहे. त्यांच्या आंदोलनामागे नेमकं कारण काय, कशासाठी आंदोलन चालू आहे, आपण त्याच्यामुळे जाणून घेऊया. काय सांगाल तुम्ही, या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे, काय मागणी आहेत तुमची? सर्वप्रथम राज्यामध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांचा आकडा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. अशातच लाखो विद्यार्थ्यांना शिक्षक नाहीत. ही सर्व बांधव TET, CTET आणि TET ह्या तिन्ही परीक्षा विशेष गुणासह उत्तीर्ण आहेत. विशेष करून ह्या जे परीक्षा आहेत ती MPSC आयोगाच्या समकक्ष अभ्यासक्रम असलेल्या परीक्षा आहेत. असे असताना शासनाने आम्हाला पूर्ण पात्रता असताना सुद्धा 2 वेळा लेखी आश्वासन दिले, परंतु पुढची वेळ असं किती दिवस चालणार आहे? या उमेदवारांची वयोमर्यादा उलटून गेली आहे व यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सोबतच उदरनिर्वाहासुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा टप्प्यावर ही मुलं येऊन थांबलीत. एकतर यांच्याकडे इच्छा मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही किंवा शासनाने तात्काळ यांना नियुक्ती द्यावी, असे 2च पर्याय आहेत. त्यामुळं आज आम्ही हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे आंदोलन करतोय. यापुढं आता हे मुलं कुठलं रूप धारण करतील हे आता यांनाही कळणे समार्ग झाला आहे. त्यामुळे ही मुलं पूर्णतः नैराश्यात गेली आहेत. लवकरात लवकर कुठल्याही परिस्थितीचा आता या मुलांचा अंत पाहू नये. काही महिला सुद्धा आहे आपल्याकडे, त्यांना सुद्धा आपण जाणून घ्या. काय सांगाल तुम्ही, आपण या हिवाळी अधिवेशन दरम्यान आपण आपलं धरणं आंदोलन सुरू आहे, काय मागणी आहेत तुमची? आमची मागणी ही एकच आहे की सेकंड फेज ही लवकरात लवकर झाली पाहिजे. कारण 2 वेळेला लेखी आश्वासन मिळूनसुद्धा ते लवकर टॅब ओपन करत नाही आहेत किंवा ही फेज लवकर चालू करत नाही आहेत. तर ती लवकर झाली पाहिजे, कारण आम्ही वयोमर्यादा उलटून चाललेली आहे आमची आणि आमचा जीवनमरणाचा प्रश्न उभारलेला आहे. आता आम्हाला हेच कळत नाही की आम्ही जगावं की मरावं. एवढी गुणवत्ता सिद्ध करून काहीही होत नाही आहे. गेली 14 वर्ष तर कुठलीही पद्धतीनं मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती झाली नाही. आता ह्या सरकारनं डिक्लेअर केलं होतं की मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती घेत आहोत, सुरुवात केली, पण त्याचं पुढे प्रोसेसच होत नाही आहे. तर हे झालं पाहिजे. आणि जी 2 वर्षाची वयोमर्यादा कोरोना काळाची जी शिथिलीकरण दिलं होतं तर ते कॅन्सल करायच्या ह्याच्यावरती आहेत. तर ते तसं न करता ते वयोमर्यादाचे जे शिथिलीकरण आहे 2 वर्षाचं एक्सटेन्शन ते आम्हालाही भेटावं. कारण आत्ता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या जाहिराती येत आहेत त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट 5-5 वर्षाचं एक्सटेन्शन देते एज लिमिटमध्ये. तर हे आपलं राज्य सरकार काय करतं आहे, जे 2 वर्षाचं दिलं होतं ते पण काढून घेते. तर हा खूप मोठा अन्याय आहे आमच्यावरती. तर हे सेकंड फेज लवकरात लवकर व्हावी आणि त्याचबरोबर 2 वर्षाचे जे एक्सटेन्शन दिलं होतं ते ह्या फेजला पण लागू करावं, एवढीच विनंती. धरणे आंदोलन कुठपर्यंत चालणार तुमचं? आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे चालूच राहील. तर आपण पाहत असाल की या ठिकाणी जे शासनाने आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची पूर्तता झाली नसल्यामुळे या विद्यार्थ्यांची नोकरीपासून या ठिकाणी वंचित आहे आणि त्यांच्या विविध मागण्या या ठिकाणी आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या मागण्याकडे शासन लक्ष देणार का, हे सुद्धा आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मी किरण होळे, जनविकास न्यूज, नागपूर.